बघितले आपल्या घरावर जप्ती आली आहे. काय? मला का नाही सांगितलं? अगं यांनी कालच आम्हाला सांगितलं. हा? अशी कशी जप्ती आली? नाना तुम्ही म्हणला होता ना काहीतरी सोय झाली म्हणून. अगं हीच सोय केली, अजून काय करणार मी वेगळं. नाना असं का केलं? हो अजिंक्यने मामा आलते ना मदतीला, मग तेव्हा का नाही सांगितलं? जीतू काका तुला तर माहित होतं ना, तू बी नाही सांगितलंस. अगं शीतल, काय सांग की आता. अजिंक्य जाईपर्यंत नाना गप्प राहिले होते. आम्हाला कुणाला काहीच कळून दिलं नाही त्यांनी. नाना असं का केलं? अगं पोरी, तू कशाला त्रास करून घेतीस? तुम्ही असं सगळं लपून ठेवता, काय सांगत नाही ना, म्हणून त्रास होतो. अगं आमची देणी आम्हालाच फेडायला पाहिजे. नाही नाही कुणी कुठं जायचं नाही. हो हे घर तुमचं, माझं हक्काचं घर आहे. कोणी कुठं बी जाणार नाही. मी हे घर असं जाऊ देणार नाही. हे घर आपलंच राहणार. आईला काय करंट रे आता? काय माहित. जीजी जीजी मामी जीजी. अगं काय ग, काय झालं शीतल? काय झालं? अगं दम खा जरा. कशाला आली शिवडी पळत? अगं बोल बाई पटपट, काय झालं? काय घाबरली एवढी? जीजी जीजी भैया घरी काय झालं का काय अजून? जीजी आमच्या घरावर जप्ती आली. तिथं सगळी माणसं जमले आणि बँकेची माणसं बी आले. हे असं कसं झालं? आता ग शीतल काय करायचं ग आता? मला तर काय कळणार झालं. आत्ता वापरलं तर भैयांनी पटावर लप्यात. जीजी काय बी केलं पाहिजे. माझं माझ्या माणसाचं घर होती. होईल, काहीतरी होईल. तू नको काळजी करूस. तू एक काम कर, हे बघ तू पहिल्यांदा समाधानाला फोन लाव. तू करेल काहीतरी. लाव फोन, लाव लवकर. अगो बाई आमचे हे तर कर्णाचाच अवतार आहे. लगेच देतील आणून पैसे. आता काय करायचं? तू दम खा बाई जरा. तुझ्या तोंडात ना आवाज फुटना, मीच लावते बाई. हा काय करायचं ह्या रेंजला? नेमका कामाच्या टायमातच फोन लागत नाही. काय पेटवायचं वे ह्याला? अहो 2-3 वेळा फोन लावला पण लागणच झालाय. एक काम करा की, त्यापेक्षा कोणाला कारखान्यावर पाठवून बोलवून घ्या की त्याला घरला. जीजी मी जाऊन बोलून नका त्यांना कारखान्यावर ना. तू कशाला? तू थांब. आपण एक काम करू. जेडे तू जा बाई. मी का जाऊ? अशा वेळ प्रसंगी आपण नाही मदत करायची तर मग कोणी करायची? जा बघू लगेच. आणि हे बघ, जर नाही त्यांची गाठ पडली तर निरोप ठेवून ये कोणाजवळ तरी. जा. हा जाते. मामी आता आता कारखान्यावर जाऊन मामाला बोलवून यायचं म्हणजे अर्धा पाऊण तास तर लागलच की.
पण आता करायचं तरी काय, त्यांचं फोन बी लाग ना. अवतावर जप्ती होऊन जाईल. ती माणसं काय थांबायची नाही. मग एक काम करतीस का, तू अजिंक्यांना फोन लावतीस का? म्हणजे तू त्यांना सांगतच असशील ना तुला काय अडचण आली तर. ह्यांना नाही नाही नको. ते तिकडनं तरी काय करणार आहेत आणि उगाच टेन्शन येईल त्यांना. होय बाई, खरंच नको. पोरगा आत्ताच गेले, अजून डोक्याला काय ते ताप नको. हा ते बी खरंच आहे. मग आता ग काय करायचं शीतल? जीजी, नानांनी लई कष्टाने उभं केलंय होते ग. सारखं सांगत असतात. आधी खोपट होत, आता त्याचं घर केलंय. माझं घर, माझं माहेर जे काय आहे ते तेच आहे. ते नाही गेलं पाहिजे. असं नको बोलू बाळा, होईल काहीतरी. तोवर हाय ना, त्याच्यावर भरोसा ठेव. मामी, मला माझं दागिनं देता का? ते देऊन तरी मी सप्ते थांबू शकते. दागिनं? हा हा. देते की. तुझंच आहेत की नाही तरी. आणि तसं बी तुझं दागिनं मी ठेवून काय करणार आहे ना. हा पण अगं मी लॉकर मध्ये ठेवल्यात. आपण असं करूया का, लॉकर मधनं काढून घेऊन येऊया. घरात नाही का? घरात कशाला ठेवते मी, येडी का काय? अगं ती तुझं दागिनं आहेत ना, म्हणून लॉकर मध्ये ठेवल्यात. कसं तिथं सुरक्षित राहतील ना. थोडा वेळ लागल पण आणूया. चल चल. अगं थांब पुष्पे, काय तुला करावं आता? बँकेत जाऊन यायला किती टाइम लागेल बघ बरं. कशाला त्या पुरगी दागिने ठेवायचं? अहो ती मला पण कळतंय, पण काय करायचं आता? थोडा वेळ लागल फक्त. चल ग चल. अहो नाही हो मामी, एवढा वेळ नाही आता. घरात असते तर गोष्ट वेगळी होती. आता काय करायचं? नाही नाही, माझ्या भावाच्या घरावर जप्ती आली, मी तर काय करते? लग्नात एवढी साडी घेतली माझ्यासाठी आणि मी साधी मदत नाही करू शकली तर काय माझा उपयोग आहे? चल मी येते तुझ्या संग, बघू आपण काहीतरी करू. चल चल. मी पण येऊ का पुरी? नो, एक तर तुम्ही जावा नाहीतर मी जाते. आपल्याच माणसाची तिथं गर्दी नको. हे धरा धरा, जाऊ. नाही नाही, तू जाऊन ये. जी जी मी आहे, घेते मी सांभाळून. चल ग चल.